रामकृष्ण हरी मंडळी, उन्हाळ्याचे दिवस आहेत. तुमच्याकडे पण कधी ना कधी असे दूध फुटत असेलच. तर या फुटलेल्या दुधापासून आपण बनवतोय मस्त अशी कलाकंद बर्फी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझ्याकडे गाईचं अर्धा लिटर दूध होतं, ते मी फ्रीजमध्ये ठेवायला विसरली. तर काय, उन्हामुळे हे दूध गेलं फुटून. मग म्हटलं हे दूध असंच फेकून न देता आपण यापासून करूया मस्त अशी कलाकंद बर्फी. तर ही बर्फी मी पहिल्यांदाच ट्राय केली आणि खरंच सांगते खूपच छान झाली होती. दूध गॅसवरती आटवण्यास ठेवून दिलं आणि काही वेळातच दुधाचं पनीर व्हायला सुरुवात झाली. मी या दुधामधलं पाणी फेकून न देता संपूर्ण पाणी यामध्येच आटू दिलं. आता यामध्ये टाकली मी अर्धी वाटी साखर आणि परत मिक्स करून घेतलं. या दुधामधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे दूध असंच गॅसवरती ढवळत राहायचं आहे. आणखी थोडंसं पाणी यामध्ये बाकी आहे. आता यामध्ये घालायची आहे आपल्याला थोडी वेलची पूड. आता या दुधाला थोडा चिकटावा यायला सुरुवात झालेली आहे. आणखी 5 मिनिटासाठी आपल्याला हे दूध असंच आटवून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं दूध इथे मस्त असं आटून झालेलं आहे. आता आपण गॅस देणार आहोत बंद करून आणि हे मिश्रण थोडं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. थंड झाल्यानंतर आपलं हे दूध हे या प्रकारे असं दिसेल. आता तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरवरती हे मिश्रण टाकू शकता किंवा या प्रकारे ताटाला थोडंसं तूप लावून त्यामध्ये सुद्धा आपण हे मिश्रण टाकू शकतो. बघा किती छान दिसतंय आपलं कलाकंद. आता हे कलाकंद आपण फ्रीजरमध्ये 2 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. 2 तासानंतर आपण हे कलाकंद बाहेर काढून त्यावरती थोडे बदामाचे काप घालून याला कट करून घेणार आहोत. आता मी कलाकंदला कट करून घेतलं आणि मस्त अशी आपली कलाकंद बर्फी तयार आहे. तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.